नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर नवरात्र आहे, तर रोज रोज काय फराळाचं करावा असं आपल्याला वाटतं। तर तशीच आज मी रेसिपी बनवत आहे। तर आज मी भगरीचे आणि बटाट्याचे कटलेट बनवत आहे। त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। चला तर मग आपण बनवूया। तर आपल्याला भगरीच्या पिठापासून कटलेट बनवायचे, तर त्यासाठी बटाटे मी इथे उकडून घेतले, भगरीचे पीठ घेतले, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलाय, कोथिंबीर, हिरवी मिरची दळून घेतली आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचे। तर आता आपल्याला बटाटे किसणीने व्यवस्थित किसून घ्यायचे। आता इथे मी एक बटाटा किसून घेतलाय। आता एक वाटी इथे मी भगरीचे पीठ घेतलंय आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे। बारीक दळलेली मिरची घ्यायची, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला। तर अगदी व्यवस्थित आपल्याला पीठ मळून घ्यायचंय। तर काही भागात त्याला भगरीचं पीठ असंही म्हणतात किंवा वरईचं पीठ असं म्हणतात। तर आमच्याकडं नाशिकला भगरीचं पीठ असं म्हणतात। हे बघा, छान असं पीठ मळून झालंय। आता एक 5 मिनिटं भिजून देऊ, तोपर्यंत तेल तापत ठेवूया। तर आपलं तेल तापतंय तोपर्यंत चटणी बनवून घेऊया। तर चटणी बनवण्यासाठी शेंगदाणे भाजून घेतले मी इथं, हिरवी मिरची घ्यायची आहे, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे। आता ही आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची आहे। तर हे बघा, छान अशी आपली चटणी ही तयार झाली। आता कटलेट बनवून घेऊया। हे बघा, पीठ अगदी व्यवस्थित भिजलंय। असे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि आता आपल्याला याचे कटलेट बनवून घ्यायचे। हे बघा, असे आता सर्व कटलेट आपण बनवून घेऊया। कटलेट आपल्याला जास्त जाड पण बनवायचे नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशी मीडियम साईजचे बनवायचे, म्हणजे मध्ये कच्चे पण राहणार नाही, व्यवस्थित तळल्या जातील।
तर हे बघा व्यवस्थित कटलेट तयार झाले। आता तेलामधून आपण तळून घेऊया। आता एक एक कटलेट आपल्याला हळद सोडायचे तेलामध्ये। अगदी मंद आचेवर आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे। हे बघा छान असा सोनेरी कलर यायला लागला आहे। आता दुसऱ्या साईडने आपण तळून घेऊ। छान असा सोनेरी कलर आला आहे। तर काढून घेऊ आपण। व्यवस्थित तळले। हे बघा छान असे कटलेट आपले तळून झाले। बाहेरून अगदी क्रिस्पी तयार झाले आणि हे बघा आतमध्ये एकदम सॉफ्ट आहे। तर छान असे आपले कटलेट तयार झाले। अगदी खुसखुशीत असे आपले वरईच्या पिठाचे कटलेट तयार झाले। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।